हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज आहे वटपौर्णिमा. तर तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर काल रात्री मी मस्त अशी रांगोळी काढली सॉरी, रांगोळी नाही, मेहंदी काढली आहे. ते आता जस्ट रांगोळी काढली ना, त्याच्यामुळे डोक्यात रांगोळी सुरू आहे. असो, तर रात्री अशी सिम्पल बट स्वीट अशी मेहंदी मी काढली आहे. आणि या आतावर बघा, तर इकडे काढलंय माझ्या नवऱ्याने. तर सुंदर झालंय, सिम्पलच, जास्त काही हेवी वगैरे नाही. तर आता सकाळी 7 वाजता उठले होते, मग 9 वाजेपर्यंत आवरायचं असं सुरू होतं. तर आता 8:30 वाजले, 8:30 पावणे 9. तर आता फक्त पूजा करायचं आणि माझं आवरून घ्यायचं आहे. सो करेन. आणि आता ना उठल्या उठल्याच घर झाडून घेतलं, बाहेरचं क्लिनिंग केलं पूर्ण. आणि मग मस्त अशी दारात रांगोळी पण काढली. दिसतंय का? हे बघ. तर असं काहीसं रांगोळी वगैरे काढून घेतलं आहे मी. आणि आता चिनूच्या पप्पासाठी ना भात होतं, काल रात्रीचं भात. सो मग ते पण फोडणी दिलं, दाखवते तुम्हाला. तर चिनू झोपलाय अजून, तो उठला ना काहीच काम होत नाही. तर चिनू झोपला अजून आणि तो उठला की काहीच काम होत नाही. म्हणून इकडे आता देव वगैरे काढले, पूजा करून घ्यायचं आहे. तर ह्यांना इकडे मस्त भात फोडणी देऊन ठेवला आहे, म्हणजे हे आता आलं की नाश्ता करतील. आणि हे आणायला गेले तर दही, दूध आणि पानं आणले होते, पण ते हरवले माझ्याकडून. असो, आणि रात्रीच ना मी इकडे ताट वगैरे रेडी करून ठेवला आहे, बघू शकता. आणि हे ओटीचं मी नंतर दाखवतेच. तर चला आता पटकन पूजा करून घेते आणि मग बाकीचं आपण आवरावर करूया नंतर. आणि कालचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसेल तर जाऊन नक्की बघा. तर चला आपण आता मी कामाला सुरुवात करते. तर इकडे पूजा वगैरे करायचं होतं, म्हणजे चिनूचे पप्पा अजून झोपले नव्हते, ते उठलेच होते लवकर, फक्त असंच लोळत होते. आणि मग चिनू झोपला होता, म्हटलं तो उठायच्या आत आपलं ना बऱ्यापैकी काम झालं तर बरं असतंय. तर त्याच्यामुळे ना बाहेरचं सगळं आवरून घेतलं, घर बाहेरचं रांगोळी वगैरे. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतलं आणि मग नंतर डायरेक्टली किचनमध्ये आले. पहिल्यानंतर ह्यांच्यासाठी ना भात फोडणी दिलं, म्हणजे ह्यांचा नाश्ता वगैरे होईल म्हणून. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करायला घेतलं. आणि घरातलं पूजा केल्यावरच बाहेरचं पूजा केल्यावर कधीही छान वाटतं आणि घरामध्ये पण एकदम पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळं तुम्ही कुठेही बाहेर पूजा करत असाल किंवा बाहेर जायचं असेल, काही देवदेवचा कार्यक्रम असेल, तर पहिल्यांदा घरातलं आवरून घ्या, घरातली देवपूजा करा, त्याच्यानंतरच बाकी तुमचं जे काही काम आहे, बाहेरचं पूजा वगैरे असेल तर ते करा. कारण घरातलं देव प्रसन्न असतील, घरात आपलं पॉझिटिव्ह वातावरण असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या घरामध्ये सुखशांती तर येणारच आहे. तर चला आता मी इकडे छान असं पूजा वगैरे करून घेते. त्याच्यानंतर देवाला गंध वगैरे लावून घेतला आणि मग देवाला ना त्यांच्या स्थानावर बसवलं. त्याच्यानंतर देव वगैरे सगळे धुतल्यानंतर त्यांना गंध वगैरे लावून घेतलं. आणि मग नंतर बारी येते ते म्हणजे आपलं दिवाबत्ती करणे. मग इथे ना दिवे वगैरे पण सगळं घासून घेतलं होतं आधीच. आणि मग इकडे वात वगैरे करून दिवा वगैरे बनवून घेतला. आणि त्याच्यानंतर ना मस्त असं दिवा वगैरे लावलं, धूप लावलं, अगरबत्ती लावलं. आणि हे सर्व केल्यावर ना घर एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि ह्याच्यामुळे ना खूप जास्त आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पण निर्माण होते. आणि सकाळी उठल्या ना देवपूजा झाल्यावर कधी एक वेगळंच ऊर्जा आपल्यामध्येही आणि घरामध्येही निर्माण होतं. तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर तुम्हाला समजेल. तर खूप मस्त वाटत होतं सकाळीचं वातावरण. आणि थोडंसं थंडच होतं, जास्त काही ऊन नव्हतं. असो, तर इकडे ना मी अगोदर हे तेल पॅकेट फोडून ठेवलं होतं, म्हणजे असंच कधी कधी फोडणी वगैरे द्यायचं असेल तर वापरते, म्हणजे पापड वगैरे तळायचं असेल तर. रिफाईंडवालं नाही तर मग सरसूचच वापरत असते. तर त्याच्यामुळे हे फोडून ठेवले होते, म्हणून त्याचं तेल ना हळूहळू गळत होतं. आणि हे पॅकेट पूर्ण भरलं होतं खाली गळून. म्हटलं असो आता दिवा वगैरे लावून घेऊ पहिल्यांदा. तर
आता इथे मस्तपैकी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, फुलं वगैरे पण ठेवलं, तर इकडचं देवाकडचं सगळं आवरून झालं आहे. आणि आता इकडे माझं ताट पण आवरून झालं आहे. इथे 5 आंबे, बाकीचं ओटीचं सामान, पानं, आणि जे मी काल पानं आणले होते म्हटले ते हरवले होते, सो आता फक्त ह्यांना 2 पानं भेटले, सो इकडे 2 पानं ठेवले आणि हे आंब्याचे पानं ठेवले ओटीमध्ये ठेवण्यासाठी. आणि हे बाकी आपलं पूर्ण ताट, हळदी कुंकू, साखर, अक्षता आणि हे धूप, काडीपेटी इथे आहे. आणि हे तुपाचं दिवा, अभिष पंचामृत, आणि हे ओटीचं सामान, ओटीचा आंबा, ब्लाऊज पीस, फुलं आणि अगरबत्ती, आणि हे बाकी सर्व असं काहीसं आहे सामान. तर हे सर्व ठेवलं आणि ओटीमध्ये गहू आणि तांदूळ मिक्स करून ठेवले मी यावेळेस. आणि हे पाणी. तर असं काहीसं माझं ताट बनलं आहे. तर झाकून ठेवते आणि पटकन आता आवरायला घेते. आणि इथे चहा पण ठेवला आहे आता. तर इकडे माझं आवरून वगैरे झालं आणि आवरल्यानंतर चिन्नू पण उठला होता, मग त्याचंही थोडंसं आवरून दिलं. चिन्नूच्या पप्पांनी त्याला मस्त आंघोळ वगैरे घालून रेडी केलं, मी त्याला रेडी केलं, मीही रेडी झाले. आणि त्याच्यानंतर चिन्नूच्या पप्पांनीही ना मस्त असं रेडी झाले कपडे वगैरे घालून. त्याच्यानंतर चिन्नूसाठी ना खाऊ बनवून ठेवलं होतं, रव्याचं खीर, म्हणजे नंतर त्याचे पप्पा त्याला चारतील आम्ही पूजा वगैरे करून येईपर्यंत म्हणून. मग पहिल्यांदा इकडे अजून सगळे बायका यायचे होते म्हणून थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेतले. आणि त्याच्यानंतर ना एक जण आले आणि आल्यानंतर पण आल्याला लगे आम्ही पहिले व्हिडिओ काढून घेतलो, कारण नंतर ना मेकअप वगैरे जाईल, मग चांगले येणार नाही म्हणून. मग सगळे व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर गेलो होतो पूजा करायला आणि खूप छान मज्जा आलं. म्हणजे असं काहीतरी वेगळं आणि सगळे मिळून काहीतरी करताना ना खूप सुंदर वाटतं. तर तुम्हालाही हे असं मजा मस्ती करायला आवडतं का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये करा, कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं असं काहीसं सुरू होतं आणि पहिल्यानंतर 4च जण आले होते. हे नंतर हे जे लास्टचे ताई त्यांना यायला उशीर झालं होतं, पण त्यांनी यायच्या आधी आम्ही जेवढं काही होतं तेवढं काढून घेतलं. त्यांचं यायचं वाट बघत होतं आणि ते आलं ना लगेच थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून मग पूजाला गेलो आणि मस्त असं इथे पूजा सुरू होतं आमचं.
छान मनोभावे अशी पूजा केली. पूजा करताना पण खूप छान वाटत होतं आणि घरासमोरच झाड होतं आणि मग तिकडे छान पूजा वगैरे केलो. जास्त लांब पण जायचं नव्हतं, त्याच्यामुळे जास्त हैराण पण झालं नाही. पटकन असं पूजा केलं, निवांत छान सुंदर पूजा झालं. त्याच्यानंतर ना सगळ्यांनी एकमेकाचं ओटी भरलं आणि ओटी भरल्यानंतर ना सगळेजण आम्ही उखाणा वगैरे घ्यायला बसलो. आता उखाणे काय काय आहे ते तुम्हाला पुढे दाखवते, तर सगळ्यांचे उखाणे एन्जॉय करा आणि सगळ्यांचं आमचं लुक कसं झालंय मला नक्की. आणि तुमच्याकडे पण पूजा वगैरे झाल्यावर 5 सुवासिनींची ओटी भरतात का नाही, भरत असेल तर काय काय ठेवतात ओटीमध्ये? मी जे जे सामान घेतलं ते सगळं बरोबर घेतले का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही काय काय घेतलं होतं तेही मला कमेंट करून सांगा. तर चला आता उखाणे ऐकूया आपण सगळ्यांचे. काय करायचं? शिरा बंडेराव माझ्या अंगठीचा हिरा. साथ वडाला फेरे मारते साथ, अमितरावाचं नाव घेते, लाभो जन्मोजन्मी साथ. अरे वा 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 वा. अंगणात होती तुळस तुळशी राजीव, रावांच्या सारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, रविरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? सासू सासरे मायाडी, तेर माझा औशी, दलितरावांचं नाव घेते, वटपौर्णिमेचे दिवशी. चला आता कूलर जवळ बसायचं. तर असं इकडे आमचं छान असं पूजा वगैरे झालं. त्याच्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे घेतले अजून. आणि मग हे पण ना म्हणजे ते एक ताई होते, त्यांच्या घरी बसले होते चिनूला घेऊन, कारण त्यांचे पण लेकरे आले होते स्कूलमधून. मग तिकडेच थोडा वेळ बसून त्या चिनूला थोडंसं चारून ना मग नंतर आले घराकडे. मग आल्यावर ना असं चालत येताना व्हिडिओ काढलो आणि पुढचा व्हिडिओ तुमच्या समोर आहे. तर आता आमचं वटपौर्णिमा वगैरे सगळं झालं, खूप सुंदर झालं. म्हणजे सगळ्यांनी छान, इकडेच ना झाड आहे समोरच, तुम्हाला दाखवते. हे जे समोर फ्रंटला झाड दिसतं ना, एकदम झूम करून मी दाखवते. तर याच झाडाला आम्ही वटपौर्णिमा वगैरे म्हणजे दुहागा वगैरे बांधून पूजा वगैरे करून आलोय. तर इथेच होतं घरासमोर, जास्त लांब जावं नाही लागलं. गेल्या वर्षी खूप लांब गेलतो आणि तिथे खूप जास्त असे म्हणजे काटे वगैरे पण आहेत. सो मागच्या वेळेस खूप जास्त स्ट्रगल झालं, पण म्हटलं यावेळेस आपण ना इथेच करूया, घराजवळच आहे. तर छोटं असेल नाही का, छोटं, पण आपल्या मनात भाव असेल तर सगळंच बरोबर होऊन जातं. तर सगळंच बरोबर झालं. आणि चिनूच्या पप्पांना मी हाफ डे घ्यायला सांगितलं होतं, सो ते नाहीच करत होते, पण कसं तरी मी त्यांना कन्व्हिन्स केलं. सो मग ते अर्धे दिवस घरी होते आणि आता 12:30ला गेले. तर आता ना 2 वाजत आहेत. म्हणजे आता थोडंसं लोळत होते, चिनूला वगैरे झोपवलं, बाकीचं थोडंसं किचनमध्ये आवरलं आणि थोडंसं चहा वगैरे पिला आणि आता फ्री झालेली आहे. आता बाकी माझं मेकअपचं इकडचं पसारा सर्व आवरायचं आहे, झाडू वगैरे मारायचं आहे. आणि माझं मेकअपचं तर खूप जास्त वाट लागलं आहे. बघू शकता ते बेडवर सगळं मी काढून वगैरे ठेवले आहे, कपडे पण तसेच आहे आणि इकडचं सर्व पसारा आवरायचं आहे. सो आता हे सर्व आवरून घेते पहिल्यांदा तर. आणि हे सर्व आवरून घेते. त्याच्यानंतर संध्याकाळीचं म्हणजे उपवासच आहे, ह्यांचा काही उपवास नाही, तर ह्यांनी नाश्ता करून जेवण वगैरे करून गेलेत. आणि आता रात्रीचं स्वयंपाक करेल, गोड वगैरे जे असेल ते. सो रात्री हा व्लॉग मी आता कंटिन्यू करते. आता बाकी सगळं क्लीन वगैरे करून घेते, चिनू झोपले तोवर. कपडे वगैरे तर सकाळीच झाले माझे, बाकी ह्यांचे आहे. सो ते बघू आता उद्याच होतील, काही हरकत नाही. तर आता पहिल्यांदा मला घर आवरून घ्यायचं आहे, थोडेसे भांडे पडले ते आवरून घेते, बाकी माझं मेकअपचं सर्व सेट करून ठेवते. तर नेक्स्ट टाईम मला पटकन यूज करता येईल. सो बाकी छोटे छोटे व्हिडिओज रील्स मी अपलोड केली आहे, तर शॉर्ट्समध्ये पण अपलोड करते, जाऊन नक्की बघा. आणि पोस्टला, कम्युनिटी पोस्टला फोटोज पण देते. सो खूप छान असं छान वाटलं. हे पण घरी होते, सोबत होते, ह्यांच्यासोबत पण थोडंसं टाईम स्पेंड करता आलं. तर हे चिनूला बघत होते म्हणून बरं झालं. तर असो इकडे सगळं काम झाल्यावर ना दुपारी खिचडी बनवलं होतं, मग ते खाऊन घेतलं. चिनूला साबुदाण्याचंच खीर बनवलं होतं, त्यालाही चारून घेतला. आणि नंतर ना रात्री मी काही व्हिडिओ कंटिन्यू करू शकले नाही, कारण खूप जास्त डोकं दुखत होतं, उपवास वगैरे होतं म्हणून. असो तर हा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.